हाय मित्रांनो, कसं काय चाललं आहे? तुम्हाला एक अपडेट द्यायचं आहे की सध्या आपलं जे चॅलेंज चालू होतं की वेट लॉसचं ते सध्या बंद होणार आहे. पण म्हणजे स्टॉप झालं सध्या पुरतं, कारण की मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे. ॲक्च्युली तब्येत थोडी खराब आहे, थोडी नाही जास्त खराब आहे. तर तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्ही पण आपल्या आयुष्याची काळजी घ्या. टाईम टू टाईम जेवण करत जावा टाईम टू टाईम, कारण की टाईम टू टाईम नाही खाल्लं की काही पण खाल्लं की थोडंफार पोटांना त्रास होऊ शकतो. आणि जर आपण इग्नोर करत गेलो तर तो छोटासा त्रास काफी मोठा होऊ शकतो. जसं की माझ्याबद्दल झालं. असं माहिती आहे की जसं मी एक्सरसाइज वगैरे करतो, डाईट फॉलो करतो, पण जेवणाचं टायमिंग फिक्स नव्हता. दुपारचं जेवण कधी 1, 1:30, 2, 3 असं टायमिंग असायचे. संध्याकाळचं कधी 8, कधी लेट झालं तर ऑफिसवरून 10, 10:30 असं असायचं. त्यामुळे मला पण एक प्रॉब्लेम झाला की मला पित्तांची कडे पोटात नाही, पोटाच्या बाहेर आढळली पित्तांची कडे. त्याचं ऑपरेशन झालं. तर ते ऑपरेशन करताना जस्ट एक रफली टाईमलाईन देतो तुम्हाला की 11 तारखेला मी ॲडमिट झालो. 11 तारखेला सकाळी 2 वाजता, 12 तारखेला ऑपरेशन आणि आज 13 तारीख, अशा फक्त 3 दिवस झाले. तर या 3 दिवसामध्ये आमच्यावर एक स्कॅम झाला, तो आम्ही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो. 11 तारखेला जेव्हा मी ॲडमिट झालो 2 वाजता, तर तेव्हा फक्त मला त्यांनी काय म्हणतो आपण काय म्हणतो का, मी काय दिलं होतं, पेनकिलर दिला होता. तर मी खालीच होतो. नंतर एक 4ला मला रूम प्रोव्हाइड केला. तेव्हा पण फक्त पेनकिलर चालू होतं. ते करता 6:30पर्यंत कायच असर नाही जाणवला. ते परत पेनकिलर दिलं, तेव्हा झोप आली. आणि त्या दिवशी मग सोनोग्राफी केली 12च्या दरम्यान. पोटात काय आणलं नव्हतं की तुम्हाला माहिती आहे, सोनोग्राफीच्या वेळेस पूर्ण पोटात पाणी पाहिजे. त्याच्यानंतर एंडोस्कोपी केली. सोनोग्राफी झाली की 4 तासात एंडोस्कोपिक. त्यात पण तुम्हाला काहीच खायचं नसतं, पेट रिकामं लागतं, कारण की ते तोंडातून नळी टाकतात. त्यामुळे ते प्रिकॉशन घ्यायला लागतं. आणि संध्याकाळी 6 वाजता लिक्विड डाएटवरती होतो. लिक्विड डाएट म्हणजे काय, सूप आणि वरण प्यायला दिलं एक ग्लास. आणि नंतर मग नेक्स्ट डे सकाळी 8 वाजता ऑपरेशन झालं 12 तारखेला. 8 वाजता मीन्स मला OTमध्ये नेण्यात आलं. माझं ऑपरेशन थिएटरचं लॉग इन टायमिंग होतं 8:05ला. आणि मी त्याच्यानंतर तिकडनं 11:30-12 दरम्यान आलो. 12:30ला तिकडून आलो, बरोबर. आपल्या नॉर्मल रूम या रूममध्ये आलो 12:30ला. 1 वाजता आलो. तर असं पूर्ण शेड्यूल होतं. आणि आता तुम्हाला खरंच स्कॅम दाखवतो काय झालं. हाय सक्सेस, परत सेम मेसेज आहे. हाय कल्पेश धर्मा जाधव, युअर क्लेम हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू न्यू बुपा. नंतर खालचा मेसेज बघा, थर्ड मेसेज हा वाला. हाय कल्पेश धर्मा जाधव, युअर प्री अथॉरायझेशन रिक्वेस्ट रेज बाय आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल फॉर क्लेम ID इज अप्रूव्ड बाय निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स ऑफ ₹70,000. कधी आले, 3:45ला. तेव्हा आम्ही फक्त सोनोग्राफी केली होती, एंडोस्कोपी बाकी होत्या अजून, की आम्हाला अप्रूव्ह होऊन गेलं होतं की 70,000 आलं आहे अप्रूव्ह. तर त्या हिशोबाने आम्ही पुढची केलं की ओके बाबा 70,000 अप्रूव्ह झाले, तर काय प्रॉब्लेम नाही, मीन्स ओके. त्याच्यानंतर खाली बघा, खाली 7 वाजता नंतर ठरलं एंडोस्कोपिक नंतर की सर्जन आले तेव्हा आपण सर्जरी करायची उद्या 8 वाजता. तेव्हा एनहॅन्समेंट केली होती. नेक्स्ट मेसेज बघा, हाय कल्पेश धर्मा जाधव, एनहॅन्समेंट हॅज बीन इनिशिएटेड ऑन युअर क्लेम नंबर 1540606. सेम क्लेम ID नंबर आहे ऑफ ₹57,602 बाय आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल टू निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स. नंतर परत खाली मेसेज आला, हाय कल्पेश धर्मा जाधव अँड एनहॅन्समेंट हॅज बीन इनिशिएटेड, सेम मेसेज. आणि रात्री त्यांचा नंतर मेसेज काय बघा, हाय एकदम लास्टला, हाय कल्पेश धर्मा जाधव, युअर क्लेम एनहॅन्समेंट फॉर क्लेम ID 1400606 रेस्ड बाय आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल इज डिनाईड बाय निवा बुप हेल्थ इन्शुरन्स अँड द अप्रूव्ड अमाऊंट इज 70,000. हा रात्री आला होता 10:30ला. आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये असतो तर नॉर्मली 8 वाजता जेवण येतं आणि 10 वाजेपर्यंत आपण झोपे जातो. तरी आम्ही नेक्स्ट डे, मला वाटतं माझ्या भावाने किंवा त्यांनी बघितलं की बाबा आपला 70,000चा अप्रूव्ह आला आहे, 50,000 वाटतं डिनाईट करण्यात आलं वाटतं काहीतरी, 57,000 डिनाईट करण्यात आलं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम असेल, आपण परत त्यांना क्वेरी रेस करू. त्या हिशोबाने माझं ऑपरेशन जसं तुम्हाला सांगितलं, मी नेक्स्ट डेला 8:05 8:05 माझं लॉग इन ID होता OTला. तर माझं ऑपरेशन झालं, सगळं झालं. आणि नंतर आम्हाला कळण्यात आलं की पॉलिसीवाले काय म्हणत आहे की सध्या तुम्ही तुमचा इनिशियल पिरियड नाहीच आहे, मीन्स माझी हेल्थ इन्शुरन्स काढून 1 वर्ष 7 महिने झाले, तर हे कवर करण्यासाठी कमीत कमी 2 महिने कंप्लीट लागतात. 2 वर्ष हे कंप्लीट होण्यासाठी 2 वर्ष कंप्लीट लागतं. तर आम्हाला तेच म्हणणं की 2 वर्ष कंप्लीट लागतं, बरोबर आहे. पण तुम्ही फर्स्ट इनिशियली का अप्रूव्ह केलं 70,000चं, तेव्हा कुठं होते तुम्ही, काय होते? हा तर स्कीम आला त्यांचा. अच्छा, तर पोलिसवाल्यांनी हातवरती केले आणि असे म्हणते, तर काय करायचं सामान्य माणसांनी, बोला तुम्ही कुठं जायचं. आणि आम्हाला ते पण म्हटलं की ठीक आहे, त्याला हे प्रॉब्लेम येतं, आमचं आयुष्यमान कार्ड पण आहे. नंतर नाही, आमचं आयुष्यमान कार्ड आधी होतं, आम्ही ऑनलाईन चेक केलं
की या हॉस्पिटल आहे का आयुष्यमान कार्डसाठी ॲप्लिकेबल, तर ऑनलाईन दाखवते पण ते म्हणते की नाही आम्ही काढले. तर अशी गोष्ट झाली की यांनी जर पहिल्या दिवशीच अप्रूव्हल नाही दिला असता तर आम्ही पुढचे केस केले नसता. आता त्यांनी अप्रूव्ह देऊन परत नाही करत आहे, तर प्लीज गाईज हेल्प करा. कोणाला काय माहीत असेल कसं इश्यू सॉल्व्ह करायचा, कारण की आम्ही तर एकदम डेंजरला टकलो आहे खरं सांगतो. मी सर्वसामान्य माणसं आहोत, आम्ही एवढे पैसे घेऊन नाही ठेवत नाही का, आणि त्यासाठी आम्ही इन्शुरन्स काढलेला असतो. पण असा काही चुकी होता त्यामुळे आपण खरं अडकून जातो. तर आमच्या घरचे सगळे परेशान आहे की एवढे पैसे कुठून अरेंजमेंट करायचे. तर प्लीज घ्या गाईस, तुम्ही पण सांगा आणि काळजी घ्या याच्यासाठी. थँक्स. हा गाईस, तर ॲक्च्युली कन्क्लुजन व्हिडिओ राहिलेला आपला फर्स्ट पार्टचा, तर त्यासाठी इकडं शूट करत आहे घरी आल्यावरती. तर या सेटलमेंट झाली आहे आमची, आम्ही ते पैसे भरले आहेत. पण तुम्ही सर्वांनी याची काळजी घ्या की कधी पण तुमचं पोटदुखी असणार आणि जर ते इन्शुरन्स थ्रू असणार तर मेक शुअर की त्याचे वेटिंग पिरियड कंप्लीट झालेलं पाहिजे. कारण की आपल्याला बहुतेक असं वाटतं की इनिशियली आपल्याला मेसेज भेटतो आणि आपल्याला वाटतं की येस आपलं क्लेम अप्रूव्ह झाला आहे, पण त्याच्यामुळे नंतर प्रॉब्लेम होऊन जातो. आणि आम्ही असं बघितलं की सर्च केलं, म्हणजे असे भरपूर पॉलिसी असतात की त्यांचे पण वेटिंग पिरियड मिनिमम 2 years लागतोच. तर येस, तुम्ही काळजी घ्या की जेव्हा पण तुम्ही ॲडमिट राहणार यापुढे रिलेटेड टू स्टमक इश्यूज, तर तुम्ही नक्की बघा की तुमच्या वेटिंग पिरियड कंप्लीट झाला आहे की नाही. म्हणजे आम्हाला कानाला खडे बसले आहे. तर येस, अशी घटना कोणाबरोबर दुसऱ्यांबरोबर होऊ नये याची काळजी आम्ही घेत आहे. आणि हाच एक हेतू आहे या मागचा व्हिडिओ बनवण्यासाठी की ठीक आहे आपल्याला झालं आहे, पण याच्यामुळे एक जागरूकता निर्माण व्हावी की अशा गोष्टी आहेत जे होत आहे मार्केटमध्ये, की अवतीभोवती की कसे फसवणूक नाही म्हणता येणार की अंडरस्टँडिंग्स म्हणू शकतो. याला काय करू शकतो आपण की सर्वांचे इंटेन्शन चांगलाच असतो की हेल्प व्हावी, पण मिसअंडरस्टँडिंग काय पण असं तुम्ही म्हणू शकता की जेणेकरून येऊन जातं. बट ठीक आहे, आपली हेल्थ महत्त्वाची आहे. ऑपरेशन झालं, आता थोडं चांगलं वाटतं आहे, रिकव्हरी होती आहे, तर ते महत्त्वाचं आहे. सगळ्यांची साथ आहे, फॅमिली मेंबर सगळे सोबत होते, केशवदादा मम्मी सगळे फॅमिली होती सोबत, त्यामुळे ते टाईम निघून गेला. तुम्ही पण यापुढे काळजी घ्या की चांगलं खावा, स्ट्रेस फ्री जगा, जेणेकरून तुमची हेल्थ चांगली राहील. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.